गुड मॉर्निंग. मी शिवशिवच्या निसर्गाला वंदन करून आज या ठिकाणी आमचे सहकारी आदरणीय धनंजय साहेब, त्याचबरोबर आमचे सहकारी आदरणीय गौतम शेठ या ठिकाणी आलेले आहेत. खरंच आज आमचे परममित्र धनंजय साहेब की ज्यांचं वजन 104 किलो वजन होतं 101 वर्षापूर्वी, आणि तेच तिने आता एका वर्षामध्ये तिने जवळजवळ 72-73 करोड वजन केलेलं आहे. त्याचं एकच त्यांचं ध्येय होतं की अपाट व्यायाम करणं, मोजकं खाणं, वेळेत झोपणं, आराम करणं. आणि खरंच आज त्यांनी एक अतिशय मोलाचं काम केलेलं आहे. त्यांनी 21 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेली आहे. त्याबद्दल मी आदरणीय धनंजय साहेबांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. थोडे 21 किलोमीटर रनिंग करून ते आज झाडांना, वृक्षांना जीवदान देण्याचं काम करतायत. मी आज आतमध्ये होतो, त्यांनी मला फोन केला, तुम्ही कुठे आहे? तर मी झाडांना पाणी घालत होतो. तर ते म्हणजे नाही मी पण येतो. आणि खरंच त्यांनी आज बऱ्याच झाडांना पाणी देऊन जीवनदान दिलेलं आहे. उन्हाळा फार कडक आहे तरी सुद्धा आपण ज्यावेळेला ऑक्सिजन आपल्याला लागतो त्यावेळेला ऑक्सिजन कुठून येतो? वृक्षामधून, झाडाझुडपांमधून ऑक्सिजन मिळतो. तर आपण सर्वांनी या सृष्टीला जपलं पाहिजे, झाडाझुडपांना जपलं पाहिजे. आपल्याला वेळात वेळ काढून आपण कमीत कमी रोजची 1-2 लिटर पाणी झाडांना घातलं पाहिजे. याचं कारण असं आहे, आपलं आरोग्य ज्यावेळेला चांगलं राहतं त्याचं कारण कसं असतं, निसर्ग ठीक तर आपण ठीक. त्यामुळे प्रत्येकाने निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. आणि आत्ताच देवराई वृक्षाच्या माध्यमातून पाठीमागे जाऊन सर्व झाडांना पाणी घातलं आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे आलेलो आहे. सर्व देवराई वृक्षाच्या सर्व सहकार्याचं मी हार्दिक अभिनंदन करतो. त्यांनी प्रार्थना पण सहकार्य केले आहे. आणि गौतम शेठ पण या ठिकाणी आले आहे. गौतम शेठ पण झाडांना पाणी घातलेलं आहे. खरंच परत आम्ही आदरणीय धनंजय साहेबांच्या मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. त्याची अशीच प्रगती हो, अशीच त्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्त हो अशी मी या ईश्वरतेनी प्रार्थना करतो. आणि धनंजय साहेबांना परत पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो. थँक्यू. जय हिंद, जय कर्मवीर, जय भारत. थँक्यू. या ट्रॅकिंग पार्कला 2 वर्षापूर्वी इथं एक्सरसाइजला सुरुवात केली. सुरुवातीला 104 किलो वजन होतं. शुगर बीपी चालू झाला होता आणि आयुष्याची जर्नी संपली असं वाटायला लागलं होतं. सुरुवातीला 4 पावलं चालता येत नव्हती आणि सातत्याने मेहनत ठेवल्यानंतर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. असाच या जागेतला इथला इतिहास. या जागेने मला खूप मोठी साथ दिली, मित्रमंडळींनी साथ दिली, या निसर्गाच्या सानिध्याने साथ दिली. आणि या मायभूमीला आज नतमस्तक होऊन आज 2 वर्षानंतर पहिली माझी 21 किलोमीटरची मॅरेथॉन पार झाली. आज या जागेला भेट देण्यासाठी घरी न जाता इथं या ठिकाणी आलो. त्याचं कारण असं की या जागेमध्ये इतकी जादू आहे, परमेश्वरी अवतार आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आयुष्य संपलं होतं. 7 महिन्यामध्ये 34 किलोचा वेट लॉस याच जागेवरती झाला. याच निसर्गाने, याच स्वच्छ हवेने मला इतकं चांगलं केलं. जणू या जागेमध्ये परमेश्वरी अवतार. आभार मानेल तेवढे या जागेचं कमीच आहे. जसं म्हटलं जातं, आपल्या आईला आणि मातृभूमीला कधीही विसरता कामा नये. असंच ही मातृभूमी या माझ्यासारख्या लेकराला इथं तिने आमूलाग्राती अशी साथ दिली. याच ट्रॅकवरती दररोज 16-17 किलोमीटर रनिंग करतो. याच ट्रॅकवरती एक्सरसाइज करतो. हजारो मित्र इथं या ठिकाणी भेटले. हजारो जीवाभावाची मंडळी मला भेटली. आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये माझं आयुष्य अगदी आनंदमय होऊन गेलं. 34 किलोचा वेट लॉस झाला. त्याबद्दल अगदी मनस्य अगदी या जॉगिंग ट्रॅकचं, राजीव गांधी ट्रॅकचं मी आभार मानतो. तसं बघायला गेलं तर आमचे हे लोटे सर बघता मला याच ट्रॅकवरती भेटले आणि त्यांनी मला या प्रकाश झोतामध्ये मित्रमंडळीमध्ये इतक्या जोरात आणलं. अनेक लोकांशी ओळख करून दिली. आणि हा धनंजय कधीही त्या ट्रॅकला पुन्हा ओळखीचा नव्हता. खरंच मी सरांचं मनापासून आभार मानतो. पूर्वजन्माची नाती असली की परमेश्वर कुठंतरी परमेश्वर कृपा करतो आणि अशी जीवाभावाची मित्राची नाती देतो. आज या ठिकाणी अनेक समाजसेवेची कार्य आपण नेहमी बघत असतो.
इथं ही एवढी मोठी वनराई, छान असा हा निसर्ग आणि या निसर्गाच्या दैवतामध्ये मी खरंच घडलो. सुरुवातीला 4 पावलं चालता येत नव्हती आणि आज 21 किलोमीटरचं अंतर पार करून आल्यानंतर आनंदाला अगदी खरंच पारावर नाही. कधीही वाटलं नव्हतं की मी 4 किलोमीटर चालेल, 5 किलोमीटर पळेल, पण या जागेमध्ये मला खरंच एक जादू मिळाली आणि आज मी गेली आणि ह्याची लाईफ जगतोय. कधीही कुठल्या गोष्टीचा कंटाळा वाटत नाही. अनेक लोकांना, अनेक मित्रांना इथं सहकार्याची भावना ठेवतो. या लोकांनी मला खूप मोठी साथ दिली, या जागेने खूप मोठी साथ दिली. अगदी मनापासून परत एकदा या जागेला नतमस्तक होतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.